गुड मॉर्निंग चिल्ड्रन. मराठी सब्जेक्ट. ओके. काल आपण पाहिलं ऱ्हस्व ई. आज आपण पाहणार आहोत दीर्घ ई म्हणजे दुसरा ई. ईवर रफा. ओके. म्हणजेच काय तर एखादा कोणताही शब्द घेतला एखादा कोणताही शब्द घेतला आणि त्याला दुसरी वेलांटी म्हणजेच असं बरोबर व अधिक दीर्घ वेलांटी म्हणजेच वी. आलं लक्षात? ह्याला दुसरी वेलांटी किंवा दीर्घ वेलांटी असं म्हटलं जातं. ओके. हा ई आणि ईवर रफा ऱ्हस्व ई दीर्घ ई. ओके. आणि आपण पाहिलं काल ऱ्हस्व ई. ऱ्हस्व ई दीर्घ ई म्हणजेच कोणत्याही शब्दाला जेव्हा दुसरी वेलांटी म्हणजे दीर्घ वेलांटी लागते तेव्हा जे तयार होतं त्याला त्या अक्षराला म्हणतात दीर्घ वेलांटीचा शब्द. येतं लक्षात? दीर्घ वेलांटी म्हणजे दुसरी वेलांटी. हे समजायला सोपं आहे. पहिली म्हणजे असं आणि दुसरी म्हणजे असं. ओके. फर्स्ट अँड सेकंड. ओके. म्हणजेच दीर्घ. ठीक आहे. चला पहा पहिला शब्द. आणि काल आपण पाहिलं इजा, इनाम हे काय आहे? मूळ शब्द. मूळ शब्द म्हणजेच जसा ई आहे तसाच आपण वापरलेला आहे. तसेच हा दीर्घ ई सुद्धा शब्दामध्ये डायरेक्ट वापरला जातो किंवा या दीर्घ ईचाच हा दुसरी वेलांटी म्हणजे दीर्घ वेलांटी म्हणून सुद्धा उपयोग केला जातो किंवा तसे शब्द तयार होतात. ओके. पहा जा, जला काना जा, ई जाई दीर्घ ई. जाई म्हणजे फुलाचं नाव आहे. ओके. नंतर तला काना ता, ई ताई. बला काना बा, ई बाई. दला काना दा, ई दाई. मला काना मा, ई दीर्घ ई. ओके. माई. शला काना शा, ई शाई. मी ठा, ई. आलं लक्षात? दीर्घ ई. ओके. शी श त्याला पहिली वेलांटी म्हणजे ऱ्हस्व वेलांटी शी. ओके. पला काना पा, ई शिपाई दीर्घ ई. ऱ्हस्व वेलांटी दीर्घ ई. ऱ्हस्व वेलांटी दीर्घ ई. येतं लक्षात? पहिली वेलांटी आणि दुसरा ई. ओके. ओला काना आ. आणि आता पहा दीर्घ वेलांटीचा शब्द जी. जला दुसरी वेलांटी जी. आजी. ओके. त्याच्यानंतर ढला दुसरी वेलांटी म्हणजे दीर्घ वेलांटी ढी कढी. पहा कशी द्यायची? कला काना का, ठी काठी लिहायचं आपल्याला. मग ठशाचा आणि ऱ्हस्व वेलांटी दीर्घ वेलांटी लिहिताना काय करायचं आहे? काना आणि वेलांटी. ओके. काठी. दी कडी दीर्घ वेलांटी कडी. ओके. आता पहा खोला दीर्घ वेलांटी री र खीर. ओके. खोला दीर्घ वेलांटी र खीर. पुढे पहा डला दुसरी वेलांटी गडी. गला काना गा, त्याला दुसरी वेलांटी किंवा दीर्घ वेलांटी गाडी. जला दीर्घ वेलांटी व जीव.
ओके. त्याच्यानंतर जला दुसरी वेलांटी दीर्घ वेलांटी भ, जिभ. छ डला दीर्घ वेलांटी डी, छडी. ठला दुसरी वेलांटी क, ठीक. दला दीर्घ वेलांटी दी, नदी. क्षला दुसरी वेलांटी दीर्घ वेलांटी क्षी, पक्षी. पला काना पा, न याला दुसरी वेलांटी पाणी, दीर्घ वेलांटी पाणी. पला काना पा, ट दीर्घ वेलांटी पाटी. ओके. फणसातला, न बाणातला त्याला दीर्घ वेलांटी फणी. भला काना भा, जला दुसरी वेलांटी दीर्घ वेलांटी भाजी. पाहता भला दुसरी वेलांटी भी, तला दुसरी वेलांटी ती, भीती. ओके, भीती. जला दीर्घ वेलांटी जी, भजी. ओके. मला दुसरी वेलांटी नी, न ला दुसरी वेलांटी मनी. ओके. मला दुसरी वेलांटी ठ, मीठ. मला काना मा, तला दीर्घ वेलांटी ती, माती. मला काना मा, शला दीर्घ वेलांटी शी, माशी. रला काना रा, न बाणाचा त्याला दीर्घ वेलांटी नी, राणी. पहा मूळ शब्द कसा आहे, न असा लिहितो आपण, बरोबर. आणि त्यानंतर त्याला एक काना आणि एक वेलांटी हे द्यायचं असतं. येतं लक्षामध्ये. ओके. त्याच्यानंतर आहे वला काना वा, ट असाच लिहितात. टला ऑलरेडी काही काना वगैरे नसतो, बरोबर. मग त्याला एक काना द्यायचा आणि वेलांटी, वाटी. ओके. होला दीर्घ वेलांटी वही. शी, पहिला शी म्हणजे ऱ्हस्व शी. शी, ट त्याला दुसरी वेलांटी टी, शिटी. ओके. सला काना सा, टला दीर्घ वेलांटी टी, सॉरी सा, ड. दुसरा शब्द लिहूया आपण. सला काना सा, डला दीर्घ वेलांटी डी, साडी. ओके. आणि नेक्स्ट आहे ओला काना आ, तला दीर्घ वेलांटी ती, आरती. ओला काना आ, शला दीर्घ वेलांटी शी. पहा मूळ शब्द श कसा आहे असा लिहितो. ऑलरेडी एक काना असतो म्हणून तो श आहे, बरोबर. आणि या पूर्ण शब्दाला परत एक काना आणि वेलांटी. ओके. म्हणजे दीर्घ ईला किंवा ऱ्हस्व ईला काना वेलांटी, काना वेलांटी. ओके. हे असेच ऱ्हस्व आणि हा असाच दीर्घ होणार. ओके. पहा पुढे आहे ओला काना आ, लला दीर्घ वेलांटी आपली. ओके. त्यानंतर आहे कला काना का, डला दीर्घ वेलांटी डी, काकडी. ओके. त्यानंतर आहे खला काना खा, रला दुसरी वेलांटी खारी, खारीक. ओके. त्याच्यानंतर रला दीर्घ वेलांटी री, गरीब. ओके.
ज मला दीर्घ वेलांटी न जमीन ता र ला दुसरी वेलांटी ख तारीख द ला पहिली वेलांटी दी ल ला दुसरी वेलांटी ली प दिलीप मुलाचं नाव आहे दिलीप प ळ ला कानाळा ल ला दुसरी वेलांटी पळाली प र ला दुसरी वेलांटी क्ष ला कानाक्षा परीक्षा प ला काना पा ट ला दुसरी वेलांटी ल पाटील फ ज ला पहिली वेलांटी जी त ला दुसरी वेलांटी फ जी ती ओके फ क ला दीर्घ वेलांटी र फकीर ओके त्यानंतर ब स ल ला दीर्घ वेलांटी बसली ओके चिल्ड्रन्स ओके हे आहे दीर्घ वेलांटीचे शब्द ओके हे तुम्ही व्यवस्थित वाचा समजून घ्या आणि मग लिहा ओके चिल्ड्रन्स बाय